भर रस्त्यात आरती यादवची हत्या करणाऱ्या आरोपी रोहित यादव याला वसईच्या सत्र न्यायालयाने 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। भगव्यावर हिरवे झेंडे फडकत होते, मतांसाठी किती लाचार व्हाल, लाज नाही वाटली का, असा सवाल करत त्यांचे उठते तुम्ही विधानसभेला काढणार की नाही असा सवाल शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलाय। मनोज जरांगे पाटील यांचं समाधानच होत नसेल तर आम्ही काय करावं असा सवाल करत सगळे सोयऱ्यांचा कायदा कोर्टात टिकणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचा मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा असेल असा प्रश्न राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनात उपस्थित होत आहे। राष्ट्रीय चाचणी संस्थेने घेतलेल्या UGC नेट परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत तडजोड झाल्याची माहिती मिळाल्याने शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। रवींद्र वायकर यांचं निवडणूक जिंकणं वादग्रस्त व शंकास्पद आहे, त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये। लोकसभा सरचिटणीस उत्पल कुमार सिंग यांनी नोटीस पाठवून ही शंका उपस्थित केली आहे। भुजबळांना प्रवेश दिल्यास आघाडीचा फेरविचार करण्याचा थेट इशाराच पवारांच्या निकटवर्तीयांनी दिल्याचं कळतंय, त्यामुळे भुजबळांना ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याची दारं जवळपास बंद झाली आहेत। अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अजित पवारांच्या आमदारांनी भाजपवर केलाय। महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकाल लागले आहेत, ते पाहिले तर त्या निकालामध्ये काही मतांची वजाबाकी केली तर ठाकरे गटाचे 9 नाही तर एकही खासदार निवडून आला नसता असा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी केलाय। अजितदादा महायुतीत थोडे उशिरा आले असते तर चाललं असतं असा घरचा आहेर रामदास कदम यांनी केलाय।